लुधियाना रुग्णालयात नेलं जात आहे आणि जेव्हा याची आकडेवारी समोर येईल तेव्हाच कळेल की नेमकं परिस्थिती काय आहे आणि हा अपघात किती भीषण होता। खरं तर अपघात भीषण होता हे यात काही शंका नाहीये, कारण की जी दृश्य समोर येत आहेत ती कुणालाही धडकी भरवण्यासाठी पुरेशी आहेत। नेमकं काय झालं होतं, आपण एक टाइमलाईन जर बघायला गेलो तर उड्डाण क्रमांक म्हणजे हे विमानाचा क्रमांक AI-171 होतं। एअर इंडियाचं हे विमान होतं जे उड्डाण त्यानं केलं जवळपास 1:30च्या सुमारास आणि 1:38 ते 15 किलोमीटर गेल्यावरती क्रॅश झालं। एक त्या जवळच सिव्हिल हॉस्पिटल होतं, त्या ठिकाणी मेघानी नगर परिसर होता, रहिवासी इमारत, तिथे ते कोसळलंय आणि टेक ऑफ करताना एअर इंडियाचं विमान जे ते कोसळलं। अहमदाबादहून लंडनला हे जात होतं। अपघाताच्या वेळी एअर इंडियाच्या विमानात 242 प्रवासी होते, ज्यात क्रू मेंबर्स पण होते, पायलट पण होते आणि प्रवासी देखील होते। अगदी टेक ऑफ केलं विमान आणि अगदी काही वेळातच ते इमारतीला धडकलं आणि विमानाला आग लागली। साधारणतः अगदीच ॲक्युरेट टायमिंग बघायचा तर माहितीनुसार 1:17 अहमदाबादहून लंडनसाठी या विमानाने टेक ऑफ केलं आणि बरोबर 1:20 मेघनानी नगर परिसरातील जे मेंटल हॉस्पिटलचा जो कॅम्पस आहे तिथल्या इमारतीला, जी इमारत आता माहिती समोर आली ती म्हणजे एक डॉक्टरांचं हॉस्टेल होतं, त्या इमारतीला जाऊन हे विमान धडकलं आणि आग लागली विमानाला। तर यामध्ये अनेक महत्त्वाचे लोक सुद्धा असल्याचं कळत आहे, ज्यातील एक नाव म्हणजेच माजी मुख्यमंत्री गुजरातचे विजय रुपाणी सुद्धा प्रवास करत होते। मात्र अपघात झाल्यानंतर त्यांच्याबद्दल सुद्धा अजून कुठलीच माहिती समोर आलेली नाही आहे। एअर इंडियानं ट्विट करत या अपघाताची पुष्टी केलेली आहे। तर सिव्हिल हॉस्पिटल म्हणजे सरकारी रुग्णालय इथून हाकेच्या अंतरावरती होतं आणि ज्या इमारतीला हे धडकलं त्या ठिकाणी याच हॉस्पिटलमध्ये काम करणारे काही डॉक्टर्स राहत होते। डॉक्टरचं हॉस्टेल या ठिकाणी ते होतं आणि ज्या अर्थी आपण आता काही वेळापूर्वी पाहिलं, प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं त्या ठिकाणी किती मोठ्या प्रमाणात हा अपघात झालेला होता। तर नातेवाईक सुद्धा या प्रवासी जे होते 242 त्यांचे नातेवाईकांनी सुद्धा या घटनास्थळी धाव घेतलेली आहे। स्वतः ते येऊन पाहतायत की काही माहिती मिळतीये का, त्यांच्या चेहऱ्यावरती अश्रू दिसत आहेत, त्यांच्या चेहऱ्यावरती अनेक प्रश्नचिन्ह दिसत आहेत। आपल्या आप्तेष्टांना शोधणारी त्यांची ती दृष्टी आहे, मात्र त्यांना आपले आप्तेष्ट कुठेच दिसत नाहीये आणि त्यामुळे अनेक भावना ज्या आहेत त्यांच्या डोळ्यातूनच स्पष्ट होतात। अगदी बरोबर। अनेक प्रवाशांच्या नातेवाईकांच्या प्रतिक्रिया आपण काही वेळापूर्वी पाहिल्या, तेव्हा अत्यंत त्यांचे चेहरे बेदरलेले होते आणि ते चिंतेत होते। विमान कसं कोसळलं हे जरा ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण सविस्तरपणे पाहूया। बघा, अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या AI-171 विमानाचं उड्डाण झालं आणि 1:38 विमानाचं उड्डाण झालं। कसं कोसळलं विमान आपण ते बघतोय। उड्डाण घेतल्यानंतर 1:40 विमान कोसळलं। कसं विमान कोसळलं त्याची दृश्य देखील आपण बघतोय। अहमदाबादहून लंडनच्या दिशेनं हे विमान जात असताना ही दुर्घटना घडलेली आहे। विमानात एकूण 242 प्रवासी असल्याची माहिती आहे। 700 फुटावरून मेघानी नगरात रहिवासी भागात हे विमान क्रॅश झालं। तर यानंतर एअर इंडियानं काही महत्त्वाचे अपडेट्स दिलेले आहेत। त्यांनी या संदर्भात सांगितले की काही वेळात आम्ही संपूर्ण माहिती घेऊन सविस्तर याबद्दल पोस्ट सुद्धा करू। मात्र एअर इंडियानं काही आपत्कालीन क्रमांक सुद्धा या ठिकाणी दिलेला आहे। ब्रिटिश नागरिकांसाठी खरं तर आपत्कालीन क्रमांक आहे आणि या नंबरवरून आपल्या सगळ्या लोकांची किंवा आपत्कालीन परिस्थितीमध्ये जे अडकले त्यांच्या संदर्भातली माहिती घेतली जाऊ शकते।